नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगारांना या ठिकाणी जे आहेत घरकुल मिळणार आहे। घरकुल योजनेसाठी अर्ज कोठे करायचा, अर्जाचा नमुना कसा असेल आणि हा फॉर्म भरून तुम्हाला कोठे द्यायचे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, हा फॉर्म बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फतचा हा फॉर्म आहे। आर्थिक योजनेचा लाभ मिळवण्यासाठीचा हा अर्ज आहे। या ठिकाणी कार्यालयाचं नाव असेल, जिल्हा असेल आणि हा दिनांक असेल। आवक क्रमांक जे आहे कार्यालयीन उपयोगांसाठी असल्यामुळे हे जे फॉर्मचा वरचा जो टायटल आहे, वरची जी माहिती आहे ती कार्यालयामध्ये भरली जाते। आता तुम्हाला खाली माहिती भरायची आहे तुमची स्वतःची, ज्यामध्ये अर्जदारांचे भरावयाची माहिती, ज्यामध्ये अर्जदारांचे पहिले नाव, पतींचे किंवा वडिलांचे नाव, आडनाव, नोंदणी क्रमांक, जे तुमच्या बांधकाम कामगार कार्ड आहे त्यावर एक नोंदणी क्रमांक असतो, तो नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। या ठिकाणी तुमचा पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे। या ठिकाणी बघितलं तर नोंदणीचा दिनांक टाकायचा आहे, नूतनीकरणाचा दिनांक टाकायचं आहे। आधार नंबर असेल, भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल नंबर टाकायचा आहे। या ठिकाणी जन्मतारीख, तुम्हाला डेट ऑफ बर्थ जी आहे ती टाकायची आहे। आता या ठिकाणी जे आहेत, तुम्ही पुरुष असाल तर पुरुषला टिक करा, स्त्री असाल तर स्त्री, आणि त्याचबरोबर तुमचं लग्न झालेलं असेल तर विवाहित करा, लग्न न झालेलं असेल तर अविवाहित करा। अर्जदारांचा बँकेचा तपशील सुद्धा या ठिकाणी द्यावा लागणार आहे, ज्यामध्ये बँकेचं नाव टाकायचं आहे, बँकेच्या शाखेचा पत्ता असेल, या ठिकाणी खाते क्रमांक असेल, शाखेचं नाव असेल, IFSC कोड असेल, या बाबी या ठिकाणी टाकावी लागणार आहे। मला खालील आर्थिक योजनेचा लाभ मिळावा ही विनंती आहे। योजनेचे या ठिकाणी F पासून सुरू होणारे या ठिकाणी क्रमांक टाकायचे, मागणी केलेल्या लाभार्थ्यांची रक्कम या ठिकाणी टाकली जाईल ती टाकायची। मला आर्थिक योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील प्रपत्र अ आणि ब विहित कागदपत्रे सोय साक्षीत जे तुम्ही स्वतः स्वाक्षरी करून या ठिकाणी सोबत जोडलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी सेल्फ अटेस्टेड ज्याला आपण म्हणतो, म्हणजे प्रत्येक झेरॉक्स फॉर्मवर तुम्हाला स्वतःची सही खाली करायची आहे। यामध्ये तुमच्याकडे मंडळांचा ओळखपत्र असणे आवश्यक आहे, तो कंपल्सरी लागेल। बँकेचा पासबुक, रहिवासी प्रमाणपत्र किंवा रहिवासी पुराव्यासाठी तुम्ही आधार कार्ड देऊ शकता। हे 3 झाले। त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे उपरोक्त बाबींसाठी योजनानिहाय कागदपत्रे या ठिकाणी सादर करायची आहे। आता जी तुमची योजना आहे ती आहे या ठिकाणी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत या ठिकाणी घरकुल योजनेसाठीचा हा फॉर्म असणार आहे। त्यानुसार तुम्हाला जी तुमचं योजना आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी घरकुलांसाठी जे आहे या ठिकाणी अर्ज करायचं आहे, कागदपत्रे या ठिकाणी टाकायची आहे। आता या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुमचं ठिकाण टाकायचे, दिनांक टाकायचे, आणि या ठिकाणी अर्जदाराला जर सही येत असेल तर सही करा, अंगठा येत असेल तर अंगठा करा। कार्यालयीन उपयोगांसाठी ही खालील माहिती असेल, ही तुम्हाला माहिती भरण्याची आवश्यकता राहणार नाही। आता हे जे संपूर्ण फॉर्म आहे तो भरायचा आहे। सहकार कामगार आयुक्त, सहकार कामगार अधिकारी यांची तुम्हाला स्वाक्षरी घ्यायची आहे। आता हा जो स्वाक्षरी आहे तुमच्या जवळच्या कामगार विभागाकडे जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी सही घेऊ शकता। तपासणी कर्मचाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी सही लागणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सही दोन्ही करून देतील, शिक्कासुद्धा देतील आणि पोचपावतीसुद्धा तुम्हाला देतील। तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे। हा महत्त्वपूर्ण फॉर्म होता, ज्या अंतर्गत तुम्हाला आता महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गतचा हा फॉर्म असेल, आणि हा फॉर्म भरून दिल्यानंतर तुम्हाला घरकुल योजनेअंतर्गत जर तुम्हाला घरकुल मंजूर झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार आहे घरकुल बांधण्यासाठी। तर हा अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।